वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत कट बीट्स आणि जरदोजी यांची लोड शेडिंग कशी करायची असते। यांच्यापासून एक छानशी वाली एक डिझाइन दाखवणार आहे। यासाठी मी घेतलेली आहे ही जरदोजी, ही पिंक कलर मध्ये आहे। त्यानंतर हा जरी थ्रेड, त्यानंतर ही पाइपिंग डोर ही जे आपल्या नेकला ब्लाउजच्या वापरतो ती, आणि त्यानंतर हे कट बीट्स। या सगळ्यांच्या सहाय्याने आपण लोड शेडिंग बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। त्यामध्ये छोटे छोटे काही टिप्स असतील तर तेही मी तुम्हाला सांगत राहील। व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। चला आता आपण चालू करूया। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी नीडलमध्ये हे कट बीट्स टाकून घेतलेले आहेत आणि या इथे सुईचं खाली टोक टाकून खालचा दोरा वरती घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये हे कट बीट्स टाकायचे। पहिले बघायचा अंदाज किती लागतात ते। या पद्धतीने त्यानंतर इथे स्टिच करून घ्यायचं। छोटंसं लॉक करून घ्यायचं पुढच्या साइडने। पुन्हा वापस जायचं आणि इथे एकदा पुन्हा लॉक करून घ्यायचं। पुन्हा एकदा दाखवते। हे 3 कट बीट्स नीडलमध्ये टाकले, त्यानंतर या इथे स्टिच केलं आणि पुढे एकदा लॉक करून घेतलं। याची बॉर्डर नेकला खूप सुंदर दिसते। जर तुम्हाला छान हेवी बॉर्डर पाहिजे असेल तर त्या हेवी बॉर्डरच्या वेळी तुम्ही या कट बीट्सचा किंवा शुगर बीटच्या याच्याने जर तुम्ही छान अशी लोड शेडिंग केली तर अजून सुंदर दिसतं। आणि या कट बीटमध्ये पण वेगवेगळ्या कलरचे अवेलेबल आहेत। तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे आहे त्या कलरमध्ये तुम्ही चूज करू शकता। दिसताना खूप सुंदर दिसतं मग हे कॉन्ट्रास्ट कलरमुळे। या पद्धतीने जरदोजी टाकली, जरदोजीला सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचं। लॉक करून घ्यायचं, त्यानंतर पुन्हा वापस
हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. जेव्हा तुम्हाला एखादी छानशी हेवी बॉर्डर पाहिजे असेल नेकच्या तिथे, तर तेव्हा तुम्ही याचा उपयोग करू शकतात. आणि जर हे काय करताना जर तुम्हाला अडचण आली तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.